नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. एक 27 वर्षाची सुंदर महिला असते. तिचा पती विदेशात कमावण्यासाठी गेलेला असतो आणि ही महिला आपल्या सासऱ्यासोबत आपल्या गावी राहत असते. याचं स्वतःचं शेत होतं, तर तिचा सासरा दिवसभर शेतामध्येच असायचा आणि त्यानंतर ही 27 वर्षीय सुंदर महिला आपल्यासाठी आणि आपल्या सासऱ्यांसाठी जेवण शेतामध्ये घेऊन जायची. असंच एक दिवस या महिलेचा सासरा गहू कापत होता, तर ही महिला त्याच्यासाठी जेवण शेतामध्ये घेऊन गेली होती. जशी ही शेतामध्ये गेली, तिथे गेल्यानंतर तिचा जो सासरा होता हा तिच्याकडे वेगळ्या नजरेने बघत होता. आता या 27 वर्षीय महिलेला हे माहीत नव्हतं की 50-55 वर्षाचा सासरा तिच्यासोबत असे देखील करू शकतो. आणि पुढे चालून ही महिला देखील आपल्या सासऱ्याला साथ देऊ लागते आणि हे लोक अगदी नात्याला कलंकित करून टाकतात. नक्की काय आहे प्रकार, कुठे घडली ही घटना, पूर्ण घटना सविस्तर पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या मराठी क्राईम स्टोरी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आजच्या सत्यघटनेची सुरुवात होते झारखंड राज्यातील रांची जिल्ह्यामधलं न्यामा नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या न्यामा नावाच्या गावात रामसेवक नावाचा 55 वर्षाचा एक व्यक्ती राहत होता. या व्यक्तीचा एक मुलगा आहे, त्याचं नाव संतोष आहे. आता रामसेवकच्या पत्नीचा मृत्यू होऊन जवळपास 5 वर्ष झालेले होते. रामसेवक विचार करतो की मुलगा देखील लग्नाच्या वयात आलेला आहे, तर तो संतोषसाठी एक मुलगी बघतो. मुलीचं नाव असते रेखा. ही रेखा त्यावेळी 19 वर्षाची असते. आता रेखाला संतोष पसंत पडतो. संतोषला रेखा पसंत पडते आणि संतोष फक्त 21-22 वर्षाचा मुलगा असतो. हा रेखासोबत लग्न करतो आणि रेखाला आपल्या घरी घेऊन जातो. आता यांच्या कुटुंबामध्ये रामसेवक, रेखा आणि संतोष हे तिघे अगदी आनंदाने राहत होते. मात्र जो रामसेवक होता याच्याकडे जास्त काही जमीन नव्हती. 2-4 एकर जमीन होती आणि त्या 2-4 एकरात जमिनीमधून कसं तरी घर चालत होतं. मात्र संतोषच्या लग्नासाठी भरपूर सारा पैसा खर्च झालेला होता आणि ते लग्न करण्यासाठी रामसेवकने कर्ज घेतलेलं होतं आणि ते कर्ज आता काही केला फिटत नव्हतं. तर हा रामसेवक संतोषला बोलतो की तुझ्या लग्नासाठी कर्ज इतकं घेतलेलं आहे, ते कर्ज मला नाही वाटत शेतीवरती फिटेल, तर तू बाहेर काहीतरी काम बघितलं पाहिजे. संतोष देखील विचार करतो. आता त्याच्या लग्नाला जवळपास 4 ते 5 वर्ष होत आलेले होते. मात्र संतोष आणि रेखाला कोणतंही मूलबाळ झालेलं नव्हतं. संतोषने रेखासाठी भरपूर सारे पैसे खर्च केले होते, उपचार देखील खूप केलेले होते. मात्र नक्की प्रॉब्लेम काय आहे तो त्यांच्या देखील लक्षात आलेला नव्हता. आता हा संतोष आपल्या मित्राच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो. दिल्लीमध्ये एक काम बघतो. त्याला ते काम आवडते आणि तो दिल्लीमध्ये राहून तेथे काम करू लागतो. प्रायव्हेट नोकरी असते. स्वतःचं जेवण स्वतःच बनवणे, कपडे धुणे, काम करणे, अशा पद्धतीने तो काम करू लागतो. सर्व काही ठीकठाक सुरू असते. काही पैसे देखील भेटत असतात, तर तो आपल्या वडिलांना, रामसेवक यांना ते पैसे पाठवून देत असायचा आणि जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा आपल्या गावी पत्नीला तो कॉल करत असायचा. रेखा ही गावी त्यांच्या वडिलांसोबत रामसेवक सोबतच राहत होती. संतोष आपल्या पत्नीला कॉल करत असायचा. असेच दिवस जात होते. आता संतोषला दिल्लीला जाऊन जवळपास 2 वर्ष होत आलेले होते. या 2 वर्ष दरम्यान संतोष अधूनमधून घरी येत असायचा. म्हणजे 3-4 महिन्यातून, 7 महिन्यातून घरी येत असायचा. आपल्या पत्नीला भेटत असायचा, वडिलांसोबत राहत असायचा. संतोषचे जे वडील असतात रामसेवक, हे त्याला बोलतात की तिथे राहून तुला स्वतःचे कपडे स्वतः धुवावे लागतात, स्वयंपाक बनवावा लागतो, तर माझ्या सुनेला देखील तेथे घेऊन जा, किमान तुझं बाकीचं काम तरी ती करेल. संतोष बोलतो की ठीक आहे, मी 2 महिन्यानंतर घरी येणारच आहे. घरी आल्यानंतर मी रेखाला इकडे घेऊन येईल. आणि अशा प्रकारे 2 महिने होतात. 2 महिन्यानंतर संतोष घरी येतो, आपल्या गावी येतो. आपल्या वडिलांसोबत सर्वांसोबत 4 दिवस राहतो आणि 4 दिवसानंतर तो आपली पत्नी रेखाला सोबत घेतो आणि दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी राहू लागतो. दिल्लीमध्ये त्याने भाड्याचा रूम घेतलेला असतो आणि संतोषचा त्या ठिकाणी एक खास मित्र असतो, ज्याचं नाव असतं मुन्नीस. हा मुन्नीस संतोषचा खूप जवळचा मित्र असतो. दोघे सोबत असायचे. तर आता संतोषने आपल्या पत्नीला आपल्या रूमवरती आणलेलं होतं. तर हा संतोष बोलतो की तुझी वहिनी आता इकडे आलेली आहे, त्यामुळे मला आता अडचण नाही. चहा पाणी, नाश्ता वगैरे, जेवण धुणं वगैरे सर्व काही ती करून घेते. आता जो मुन्नीस असतो तो बोलतो की मला देखील वहिनीला बघायचं आहे. संतोष बोलतो की ठीक आहे, चल. आणि त्यानंतर हा संतोष मुन्नीसला घेऊन आपल्या रूमवरती येतो. आता मुन्नीस हा त्याच्या घरामध्ये बसलेला असतो आणि त्यानंतर संतोष रेखाला आवाज देतो की पाणी आण, चहा आण. आता रेखा जशी पाणी घेऊन येते तसं ती मुन्नीसकडे बघते. मुन्नीस हा चांगला हट्टाकट्टा हँडसम नौजवान मुलगा होता. लग्न त्याचं झालेलं नव्हतं. वय वर्ष जवळपास 22 वर्षाचं असेल.
आता ही रेखा जेव्हा मुन्नीसला बघते तर रेखा त्याला बघतच राहते आणि मुन्नीस जो असतो हा देखील त्याच लेवलचा मुलगा असतो. त्याला देखील असं काही घेणं देणं नव्हतं की ही आपल्या मित्राची पत्नी आहे. आता तो देखील रेखाकडे बघू लागतो आणि ही रेखा देखील त्याच्याकडे बघू लागते. दोघांमध्ये थोडीशी स्माईल होते. ती गोष्ट संतोषच्या लक्षात येत नाही. आता अशा प्रकारे हा मुन्नीस चहा तर तेथे पितो. त्यानंतर तेथून निघून गेल्यानंतर त्याला त्या रेखाचा चेहरा रात्रंदिवस आठवत राहतो. मुन्नीस विचार करतो की अशी मुलगी जर मला भेटली असती तर खूप छान झाले असते. मुन्नीस हा त्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी आलेला असतो दिल्लीमध्ये आणि त्याचं शिक्षण सुरू असतं. मात्र आता त्याचं शिक्षणामध्ये देखील लक्ष नव्हतं जेव्हापासून त्याने रेखाला बघितलं होतं. आता जो मुन्नीस होता हा संतोषला अधूनमधून कॉल देखील करत होता. तर असंच एक दिवस सकाळची वेळ असते. संतोष बाथरूममध्ये आंघोळ करत असतो आणि त्याच दरम्यान मुन्नीस त्याच्या मोबाईलवर कॉल करतो. आता सारखाच मोबाईल वाजतोय म्हणून रेखा जी असते ही संतोषचा मोबाईल बघते आणि कॉल रिसीव्ह करते. कॉल रिसीव्ह केल्यानंतर मुन्नीस तिकडून बोलू लागतो. तर रेखा ओळखते की हा त्याच दिवशीचा मुलगा आहे, आपल्या पतीचा मित्र आहे आणि रेखा बोलू लागते की मी त्याची पत्नी बोलत आहे. रेखाला आता मुन्नीस विचारतो की मग संतोष कुठे गेला. रेखा सांगते की ते आंघोळ करत आहे. तर मुन्नीस हा आपल्या मनातील सर्व गोष्ट या रेखाला सांगण्यासाठी सुरुवात करतो. मुन्नीस बोलतो की तुम्ही काही बोललास तरी चालेल, मात्र माझ्या मनात जे आहे मला ते दिसतंय तेच मी तुम्हाला बोलतोय. मी जसं तुम्हाला बघितलं तेव्हापासून मला रात्री झोपच येत नाही आणि अभ्यास देखील करता येत नाही. आता ही रेखा देखील स्माईल देते, हसू लागते. ती बोलते की अरे मी तुमच्या मित्राची पत्नी आहे, मी कुवारी मुलगी नाही. आता मुन्नीस म्हणतो की भलेही अविवाहित किंवा विवाहित असो, मात्र मी तुमच्यावरती खूप प्रेम करतो आणि तुमच्याशिवाय राहू शकत नाही. आणि अशा प्रकारे ही रेखा आपल्याला समजलंच असेल ही एक चरित्रहीन मुलगी होती. आणि त्यानंतर ही रेखा मुन्नीसला बोलते की आता त्यांची आंघोळ वगैरे होईल, ते येतील, मी तुमचा मोबाईल नंबर नोट करून घेते. जेव्हा ते ड्युटीवरती जातील तसे मी तुम्हाला माझ्या मोबाईलवरून कॉल करेल. आता ही रेखा संतोषच्या मोबाईलवरून मुन्नीसचा मोबाईल नंबर नोट करून घेते आणि त्यानंतर संतोष नाश्ता वगैरे करून आपल्या ड्युटीवर निघून जातो. त्यानंतर रेखा मुन्नीसला कॉल करते. आता मुन्नीससोबत रेखा देखील बोलू लागते. मुन्नीस तिकडून बोलत असतो. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण होतात. प्रेमसंबंध काय तर याला अनैतिक संबंध म्हणतात. या अनैतिक संबंधाच्या गोष्टी यांच्यामध्ये होऊ लागतात. आता जो मुन्नीस असतो हा बोलतो की मी आता रूमवरती येऊ का. रेखा बोलते की इतक्या लवकर लगेच तुम्ही कसे येणार. तर मुन्नीस बोलतो की मला माहीत आहे माझा मित्र ड्युटीवरती गेला आहे, तो संध्याकाळशिवाय येणार नाही, त्यामुळे आपल्याला बघणारं त्या ठिकाणी कोणी नाही. आणि तेथून पुढे मित्रांनो मुन्नीस आणि रेखाचे संबंध सुरू होतात. आता जेव्हा कधी संतोषची नाईट ड्युटी असायची हा मुन्नीस नाईटला त्याच्या रूमवरती आलेला असायचा आणि त्याच्या पत्नीसोबत रेखासोबत अगदी तिचा पती बनून राहत असायचा. संतोषला याबद्दल काही माहीत नव्हतं. कधी दिवसा असायचा तर कधी नाईटला असायचा, असेच दिवस जात होते. मात्र मित्रांनो चोर कितीही शातीर असला तरी कितीही त्याने चोरी केली असली तरी एक ना एक दिवस तो चोर पकडलाच जातो. असंच एक दिवस तो चोर पकडला जातोच. असंच एक दिवस दुपारची वेळ असते. हा मुन्नीस संतोषच्या रूमवरती आलेला असतो. संतोष ड्युटीवरती गेलेला असतो. तो संध्याकाळशिवाय येणार नाही म्हणून आतमध्ये यांचा प्रोग्राम झालेला असतो, चाललेला असतो. तर या संतोषची तब्येत अचानक खराब होते आणि हा दुपारच्या वेळी आपल्या रूमवर येतो. रूमवरती आल्यानंतर तो बघतो दरवाजाची कडी तर आतून पूर्णपणे बंद आहे. आता संतोषला वेगळा डाऊट येतो, कारण चप्पल वगैरे बघतो तर त्याला समजते आतमध्ये दुसरं कोणीतरी आहे. दुसरा कोणीतरी म्हणजे पुरुषच आहे. आता संतोष हळूच खिडकी ओपन करून बघतो आणि खिडकीतून त्याला जे दिसते ते भयंकर होतं. त्याची पत्नी ही पूर्णपणे नग्न अवस्थेत होती आणि तिच्यासोबत त्याचा मित्र मुन्नीस होता. संतोषला हे सर्व बघून फार वाईट वाटतं आणि त्यानंतर तो दरवाजा वाजवू लागतो. त्याची पत्नी घाबरते आणि घाईघाईत दरवाजा उघडते. आता संतोष भयंकर चिडलेला असतो. साहजिकच आहे, त्याला राग तर येणारच, कारण त्याची पत्नी परक्या मुलासोबत असे वाईट कृत्य करत होती. तर मुन्नीस तेथून पळून जाण्यास कामयाब होतो. मात्र रेखाही आपल्या पतीचे पाया पडते. रेखा बोलते की माझी चूक झाली, तेथून पुढे माझ्याकडून असं होणार नाही. मात्र संतोष हा तिला मारत तर नाही, मात्र तो बोलतो की इथून पुढे तू इथे राहू शकत नाही, तू गावीच ठीक आहे. आणि त्यानंतर संतोष सुट्टी काढतो आणि रेखाला आपल्या गावी घेऊन जातो. न्याहू हे त्याचे गाव असते. न्याहूला येतो. घरी आल्यानंतर आपल्या वडिलांना रामसेवक यांना असं काही सांगत नाही की त्याच्या पत्नीने तिकडे काय कांड केलेलं आहे. मात्र तो आपल्या वडिलांना रामसेवक यांना बोलतो की तुम्ही येथे एकटेच राहता, स्वतःचा स्वयंपाक स्वतः बनवता, स्वतःचे कपडे स्वतः धुता,
माझ्यापेक्षा मला तुम्ही महत्त्वाचे आहे. त्यामुळे मी येथे रेखाला घरीच सोडणार आहे आणि मी तिकडे मॅनेज करून घेईल. अशा प्रकारे संतोष आपली पत्नी रेखाला घरी सोडून पुन्हा दिल्लीला निघून जातो. आता रेखाचा आणि मुन्नीचा कॉन्टॅक्ट पूर्णपणे तुटला होता आणि रेखावरती पुन्हा पूर्वीसारखे दिवस आले होते. पुन्हा ही रेखा आपल्यासाठी, आपल्या सासऱ्यासाठी स्वयंपाक बनवणे, त्यांचे कपडे धुणे, स्वतःचे कपडे धुणे असे कामे ती करू लागली होती. मात्र रेखाला एकटेपणा आता सहन होत नव्हता. कारण तुम्हाला समजलेच असेल की ही रेखा अतिशय चरित्रहीन महिला होती आणि अशा महिला समाजात खूप असतात. आता रेखा विचार करते की माझा जो पती आहे हा सर्व जे काही पैसे कमावतो हा सर्व पैसे माझ्या सासऱ्यांकडेच देतो. त्याच्या माझ्यावरती विश्वास राहिलेला नाही आणि पूर्वीसारखे प्रेम देखील राहिलेले नाही. त्यामुळे आता मला काहीतरी करावे लागेल. कारण रेखाला जर कधी काही पैशाची गरज पडली तर तिला तिच्या सासऱ्यांकडूनच मागावे लागत असायचे आणि तिचा सासरा देखील तिला देत असायचा. रेखा विचार करते की केव्हाही तिजोरी माझ्या हातात येते. आता हळूहळू तिचे जे सासरे होते रामसेवक 55 वर्षाचे, त्यांच्यासोबत थोड्या वेगळ्या पद्धतीने ते राहू लागते. जसं की ती स्वतःला अगदी आकर्षित दाखवत असते आणि तो रामसेवक असतो हा देखील तिचे चाळे बघत असतो. रामसेवकला देखील समजत नाही की नक्की काय करावं तर काय करावं. आता असाच एक दिवस रामसेवक शेतामध्ये गहू कापण्यासाठी गेलेला असतो. तर ही रेखा आपला स्वयंपाक वगैरे बनवून रामसेवकसाठी शेतात जेवणाचा डबा वगैरे घेऊन जाते. शेतात गेल्यानंतर त्या ठिकाणी रामसेवकला जेवण देते. रामसेवक जेवण करतो आणि त्यानंतर ही रेखा आपलं अंग प्रदर्शन करू लागते आणि इशारेबाजी त्या ठिकाणी थोडीशी तिचा अदा दाखवत असते. ती स्वतः तर काही बोलत नाही, मात्र या सर्व गोष्टी या रामसेवकला सहन होत नाही, म्हणजे त्याला कंट्रोल होत नाही. आणि त्यानंतर तो रेखाला बोलतो की शेवटी तुझ्या जे मनात आहे ते मी करण्यासाठी तयार आहे. मला समजलं तुला माझ्याकडून काय पाहिजे ते. आता रेखा थोडी गडबडते. रेखा विचार करते की माझी जी जादू आहे ही याच्यावर खूप लवकर झाली. आता रेखा बोलते की या ठिकाणी हे असं करणं योग्य नाही. शेतामध्ये कोणीही येऊ शकतं. मात्र रामसेवकला त्या ठिकाणी कंट्रोल होत नाही. रामसेवक विसरून जातो की ही आपली सून आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा तो प्रोग्राम सुरू होतो. आता तेथे दोघांना अडवणारं कोणी नव्हतं, बघणारंही कोणी नव्हतं. मुलगा तर दिल्लीला राहून काम करत होता. मात्र रामसेवक आणि रेखा यांनी आता सर्व मर्यादा पार केलेल्या होत्या. घरामध्ये तर कधी शेतामध्ये आल्यानंतर देखील यांच्यामध्ये रोमांस होत असायचा. जसे की वेगळ्या प्रकारे टच करणे आणि अशा गोष्टीमुळे बाकीचे शेतीवाले जे होते त्या शेतीवाल्यांची कधीतरी यांच्यावरती नजर गेली तर यांना ते विचित्र वाटायचे आणि त्यामुळे लोक आणखी शंका घेऊ लागले. आणि एक दिवस एका व्यक्तीने यांना रंगेहात बघितले. त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी संतोषला कॉल केला. संतोषला सांगितले की तुझे जे वडील आहे आणि तुझी जी पत्नी आहे हे दोघे नात्याला कलंकित करण्याचं काम करत आहे आणि यापासून समाजाला वेगळा संदेश जाऊ शकतो. आणि या संतोषला माहीतच होते आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल. दिल्लीवरून आपल्या गावी येतो आणि गावी आल्यानंतर आपल्या वडिलांना आणि पत्नीला तो काही बोलत नाही की मी कशासाठी आलो. तो सांगतो की माझ्या मित्राचं लग्न आहे. हा माझा मित्र खूप जवळचा आहे आणि त्यामुळे मला 3-4 दिवस त्या लग्नासाठी जायचे आहे. संतोष जो असतो घरी आपली बॅग वगैरे ठेवतो आणि नंतर मित्राच्या लग्नाला चाललो म्हणून घरून निघून जातो. मात्र जशी संध्याकाळ होते हा संतोष घरी यायचा. आतमध्ये काय हालचाली होतात हे बघत असायचा. असंच दुसऱ्या दिवशी संतोषने आपल्या वडिलांना आणि आपल्या पत्नीला रंगेहात पकडले. मात्र यावेळी संतोषने थंड डोक्याने विचार केला नाही. संतोषने एक कुऱ्हाड घेतली आणि अक्षरशः आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यावरती देखील तो थांबला नाही. त्यानंतर त्याने वडील रामसेवक मोरया वय 55 वर्ष यांच्या देखील अंगावर कुऱ्हाडीने असंख्य वार केले आणि दोघांची हत्या करून टाकली. संतोष त्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने स्वतः सरेंडर केले. पोलिसांनी जेव्हा त्याला विचारले की तू असं का केलं तेव्हा संतोषने त्याच्या अगोदर तर त्याच्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल सांगितले. पत्नी अगोदर दिल्लीला होती तेव्हा तिने काय कांड केले होते आणि इथे आल्यानंतर देखील तिने वडिलांसोबत तसंच केलं. अनैतिक संबंध सासऱ्यासोबत ठेवले. यात पत्नीची 100% चूक होती. मात्र वडिलांनी देखील मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यामुळे मी रागाच्या भरात कुऱ्हाडीने त्यांची देखील हत्या केली असं त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी संतोष विरुद्ध चार्जशीट तयार केली आणि संतोषच्या सांगण्यानुसार पोलिसांनी संतोषच्या घरी जाऊन बघितलं. तेव्हा त्यांनी दोन्ही मृतदेहाची पाहणी केली. दोघांच्याही मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आणि सर्व सोपस्कार पार पाडण्यात आले आणि त्यानंतर पोलिसांनी संतोषला अटक केली. तर अशा प्रकारे मित्रांनो, सुनेने आणि सासऱ्याने नात्याला कलंकित केलेलं आहे आणि या वासनेमुळे त्यांना शेवटी आपला जीव गमवावा लागला.
आजच्या या भयंकर घटनेबद्दल तुमचे मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.